वडिलांबद्दल काही सांगा ना, वडिलांविषयी काही सांगा ना, असे प्रश्न विचारले की गोंदवलेकर महाराज टाळत असत. पण फारच हट्ट झाला लढिवाळपणे भक्तांनी, म्हणून गोंदवलेकर महाराज हसले आणि ते म्हणाले, अहो हा आंबा लागला झाडाला, त्या अर्थी झाड चांगलंच असलं पाहिजे. म्हणजे माझी आई चांगली होती म्हणून मी असा चांगला झालो असं गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं. तेव्हा बीज शुद्ध याचा अर्थ असा आहे की ज्या घराण्यामध्ये उपासना असते, ज्या घराण्यामध्ये साधना असते, ज्या घराण्यामध्ये तपश्चर्या असते आणि ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली असते, त्या घराण्यामध्ये कोणीतरी लोकोत्तर महापुरुष जन्माला येतो. माऊली उगाच नाही जन्माला येत, अशी अवतीर्ण कोणी होत नाही उगाच. माऊलींच्या घरी 8 पिढ्या आपल्याला ज्ञात आहे का? पंढरीची वारी आणि नाथ संप्रदायाची उपासना आहे. नामदेवांच्या 8 पिढ्या पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन बंदीजन उभ्या दारामध्ये उभ्या आहेत, बंदीजन होऊन. नाथांचं भाग्य तर केवढं की आमचा पांडुरंग जो विजयनगरच्या राजांनी कर्नाटकातच नेलेला होता कृष्णदेवरायांनी, तो परत आणण्याचं भाग्य कुणाचं आहे? तर नाथांचे पणजोबाजे भानुदास महाराज, त्या भानुदास महाराजांनी तो विठ्ठल परत आणलाय बरं का पंढरीला. केवढं भाग्य आहे. त्यांचे पणजू म्हणजे आपले संत एकनाथ महाराज, एकनाथांचा नाथ म्हटलं जातं त्यांना. ज्यांचं कर्तृत्व शब्दापेक्षा मोठा आचार असं आहे ते संत एकनाथ. त्यांचं भाग्य तर असं की त्यांच्या घरामध्ये रामोपासनाही आहे, सूर्योपासनाही आहे, नाथांची उपासना आहे आणि वारकरी संप्रदायाची उपासना आहे. आणि पुन्हा जनार्दन स्वामी गुरु मिळाले ती दत्तोपासनाही आहे. 5 परंपरांचा संगम हा नाथांच्या घरामध्ये झालेला आहे. काय भाग्य आहे नाथांचं, कमालीचं सुंदर. तुकोबांचा असंच विश्वंभर भुवांच्या पासून मूळ पुरुषांच्या पासून 8 पिढ्या पंढरीची वारी आणि पांडुरंगाची उपासना चालत आलेली आहे. समर्थ रामदास तर सगळ्यात भाग्यवंत. किती भाग्यवंत म्हणून सांगू की 22-23 पिढ्या समर्थांच्या घरी सूर्योपासना आणि रामोपासना असे चालत आलेली. किती भाग्य. या 22-23 पिढ्यांचं तेज, ती उपासना, ती साधना, ती पावनता, ते पावित्र्य, ते सगळं घेऊन समर्थांचा अवतार झालेला आहे. किती भाग्य. आणि या 5 संतांमध्ये इथे कोणी कुलकर्णी असतील तर ऐकून सुद्धा आनंद होईल त्यांना अत्यंत. कारण 3 कुलकर्णी आहेत त्याच्यामध्ये. ज्ञानदेव माऊली कुलकर्णी, एकनाथ महाराजी कुलकर्णी आणि समर्थ रामनाथ ठोसर पण कुलकर्णीच. 3 कुलकर्णी आहेत. हा कुलकर्णींना वाटेल आपल्या पिढ्यान पिढ्या उचलून गेल्या. तात्पर्य काय? शुद्ध बीजा पोटी अळे रसाळ गोमटी.